कसे आहात सगळे? गावाला गेले आणि काही घेऊन नाही आलं भाजी तर असं होणारच नाही. मग येता येता मस्त असं पावट्याच्या शेंगा भेटल्या होत्या देशी, तर ते घेऊन आलं होतं. म्हटलं चला आता मस्त असं पावट्याच्या आमटीचा बेत भाकरी बरोबर करून खायला खूप मस्त लागतो. तर मग असंच पावट्याच्या शेंगा सगळ्या सोलून घेतल्या आणि ते पावटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर ते कढईमध्ये छान भाजून घेतले. भाजायचे असे की त्याला थोडे थोडे काळे डाग पडले की काढून घ्यायचे, म्हणजे खूप मस्त लागते ती आमटी. आणि मग काय केलं, एक कांदा चिरून घेतला आणि एक वाटण करून घेतलं, कोथिंबीर आणि खोबरं आणि लसणाचं. मस्त वाटण झालं की हे आणि आपलं शेंगदाण्याचं कूट 3-4 चमचे, बस एवढंच लागतं. तर मग पावटा छान असं भाजून घेतला होता कढईमध्ये, मग तो काढून घेतला. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल ओतलं 1.5 चमचा, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि जिरे टाकले. छान तडतडले की त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेतला, तो पण छान परतला. तो परतून झाला की आपण जे वाटण केलं होतं खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं ते टाकून घेतलं, तेल छान परतून घेतलं. त्याच्यानंतर मग जो पावट्याच्या शेंगा भाजून घेतल्या होत्या ते टाकून घ्यायचं, त्याला पण छान परतायचं. ते परतलं की त्याच्यामध्ये मी आपलं तिखट टाकलं आहे. त्याच्यानंतर घरी जे मसाला असेल ते धने पावडर, जिरा पावडर टाकायचे असेल तर टाका, पण मस्त छान लागतं. ते टाकून घेतलं. 1.5 चमचा मी तिखट टाकलं आणि छान ते पण परतून घेतलं. एकजीव झालं की शेंगदाण्याचं कूट 3-3.5 चमचे टाकले मी त्याच्यामध्ये आणि त्याला पण छान परतून घ्यायचं. आणि ह्या आमटीमध्ये ना गरम पाणी ओतायचं आणि गरम पाणी ओतलं की त्याला चर्र आवाज येतो, म्हणजे नक्की मस्त अशी फोडणी बसली असं समजायचं भाजीला. आणि 10 मिनटं छान शिजू द्यायची. उकळी आल्यानंतर 2-3 उकळी आल्यानंतर मस्त भाजी आणि बाजरीची भाकरी तयार. मस्त.